नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज म्हणजे आयुष आला होता भेटीला, तुम्ही बघू शकता. भाई भाई रोम रोम भाई साऱ्याने. तर नागपूरवरून आला आहे. जस्ट आमचं जेवण झालं आहे, मस्त चिकनची भाजी झाली होती. अजून आम्ही निघालो आता शेतीकडे. शेतात बघूया काय काय चालू आहे. तर सध्या अजून माझा भाऊ प्रथमेश पण आहे. काय कर भाई. हॅलो. हां ठीक आहे. तर चल निघूया. मी जुते घातले आहे, भाईने क्लॉक्स घेतल्या स्वतःचे. क्रॉक्स. यस. आणि सॉस घातले, सॉस घातले. बरं ठीक आहे. काही ना होतंच ते वेड्या गावात चालतेच अशा गोष्टी. रामरामजी. काही नाही, येतो शेतातून. म्हणजे आपला भाऊ आला होता भेटीसाठी. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे कोणत्या नसलच्या म्हशा आहे म्हणून. तुला माहीत आहे का हो. कोणच्या आहे? तू जिथे राहते ना त्या नसलच्या आहे त्या म्हशा. नागपूर. मित्रांनो, तर हे आहे मयूर मसनेचं कोटा, ज्याला लास्ट टाइम मी सांगितलं होतं तुम्हाला. याच्या शेताला चोपण पण म्हणतात. अजून इकडे सोयाबीन त्यांनी पेरला आहे, तर सोयाबीन निघायला वाटते सीडलिंग्स त्याच्या. अजून हे आपलं रस्ता आहे माथ्यावर जायचा. इथे सध्या काहीच नाही लावला वाटतं, तर गवत निघाला आहे. मला वाटतं की इकडे चारा लावला की काहीतरी. अजून तुम्ही बघू शकता. मारवाडकर सारख्या गाई इथे येऊन चरणार आता काही दिवसात. अच्छा, थँक्यू. काय आहे? सोयाबीन. अबे हां, काय नाव त्याला. तर आयुष, तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले? म्हणजे लास्ट टाइम केव्हा आला होता तू इकडे? लास्ट टाइम मी आलो होतो 15 दिवसाआधी. अच्छा. मी हे सगळे जे दिसतात ना तुम्हाला, अच्छा अच्छा, सीडलिंग्स. हे मीच केले आहे. काय म्हणतात त्याला? म्हणजे मी तूच सुरू म्हणजे केलं आहे, ट्रान्सप्लांट केला इकडे? ट्रान्सप्लांट तर मी आपले हेअर करणार आहे काही वर्षांनी, जेव्हा मी टक लावणार आहे. अच्छा. कॉज यू कॅन सी माय रिसिडिंग हेअर लाईन. यस. करना पडेगा. ते ॲक्च्युली होतच असतं, कारण म्हणजे बॉडीत टेस्टोस्टेरॉनची लेवल जेव्हा इन्क्रीज होत असते त्यांनी हेअरफॉल होतच असते. मला वाटलं की ओली असेल जमीन, पण सुखीच आहे. तर आपल्यासाठी तर ॲडव्हान्टेज आहे हा खूप मोठा, लवकर यासाठी अजून जायसाठी. आहे ना राजेश? मोहित मारवाडकर की हॉटनेस देख के पूरी जमीन सूख गई और क्या ही बता सकते हैं. क्या बात आहे, क्या बात आहे. बघू शकता मित्रांनो, खूप ऊन आहे. तशी म्हणजे तेवढी ऊन नाही जेवढी पाहिजे नव्हती. हा आपला रॉकी भाई. अजून एक प्रथमेश भाऊ, ज्यांनी नवीन ब्लॉगिंगचं चॅनल उघडलं पण काही बोलत नाही आहे. सर, कोणचा ब्लॉग आहे सर बिना बोलल्याने? पापिया डॉन. तर मित्रांनो, पुष्कळ वेळानंतर आम्ही पोचलो आहे आमच्या माथ्याकडे, म्हणजे शेत. नाव पडलं आहे तसे याला माथा म्हणतात. इकडे बुवाचं वावर आहे. अजून इकडे सध्या डवरण चालू आहे. वेर इज द समाधी? समाधी जास्त दूर नाही आहे सर, 2-3 मिनटाच्या अंतराने समाधी आहे, जिथे तुम्ही भेट घेऊ शकता. अंतर तो डिस्टेंस से बताते ना, टाइम से नहीं बताते. चालेल, नो प्रॉब्लेम. काय म्हटलं मी ऐकलं का? मित्रांनो, तर आम्ही पोचलो आहे आजोबांच्या समाधीकडे. आयुष, हे जे झाडं दिसत आहे ना, हे पपईचं तर मामाने लावलं होतं. पण हे जे बाकीचे जे झाडं जे दिसत आहे, जसे चक्रीचं झाड आहे, हे जे कोकोनटचं झाड आहे, अजून तिकडे जे आवळ्याचं झाड दिसतं आहे ते मी लावलं होतं. अच्छा. अजून त्यानंतर जेव्हा आजोबा जेव्हा स्वर्गवासी झाले, त्यानंतर त्यांची जी अस्थी आहे, अरे बाबा, ही आहे का समाधी? तर या अस्थीच्या खाली लावले होते. म्हणजे अस्थीच्या वरती समाधी बनवण्यात आली. ऐसा आहे फिर वो. याला म्हणजे प्रॉपर वेडिंग अजून रिनोव्हेट करावं लागते, मग एक नंबर होऊन जाते का. तर जस्ट आम्ही समाधीची भेट घेऊन आलो. अजून इकडे डवरण चालू आहे, तर आम्ही बघूया डवरण कसं करतात, काय करतात. तर ही म्हणजे ट्रॅडिशनल पद्धत आहे, ज्याने की जे पीक जे लावलं आहे त्याच्या आजूबाजूचं जे वीड्स राहते ते हटून जातात. अजून सॉईलला एरेशन भेटते, जेणेकरून ते नायट्रोजन फिक्सेशन करू शकते. सर, तुम्ही काय माहिती देऊ शकता या गोष्टीबद्दल? आयुष, इधर बिल्डिंग बनानी है तो बोलो.
अरे I'm a यार सिविल किती फेरवाय किती फेरवाय दुसरा आहे का पहिला केव्हा पडला म्हणजे पराठी वरते याची असन एवढी नाही आली असन पराठी वरत चांगलं आहे आता चांगलं आहे चालू दे तर असं होतं ते मित्रांनो जस्ट आम्ही बघितलं आहे की सीडलिंग्सवरती आला आहे कॉटनच्या अजून सोईंग तर म्हणजे 24 का 25 तारखेला केले होते जूनच्या तर पराठी पुष्कळवरती आली आहे तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूने ग्राउंडनटचं पण तण आहे तर मला वाटते त्याचं निंदन होऊ शकते म्हणजे त्याला वेडिंग पण म्हणतात आपण अजून इकडे सध्या तर डवरन चालू आहे तर डवरनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये काय म्हणतो ले जाए जाने जहाँ ना मुझको खबर ना तुझको पता ओ तर मित्रांनो चालला आम्ही घराकडे वापस मे बी आम्ही झाडाखाली बसू शकतो जर मित्र जर आले तर सर ऊन कशी वाटली सर तुम्हाला मैं सनस्ट्रोक से मर रहा हूँ गाइस मुझे सलाम कर दो बाय अरे यार अजून तुम्ही मुझे तो गर्मी हो रही है हाई गर्मी चल रे रॉकी चल आप देख सकते हो प्रथमेश मारवटकर टर्निंग इनटू नोरा फतेही लेट रे खाली लेट असू दे मीन्स तुला दिसणार विंटर सीझनमध्ये अजून खास कर आता जेव्हा हार्वेस्टिंग टाइम पिरियड इन सोयाबीनचा त्या टाईमला तुला दिसेल खायच्या वेळेस त्यांना म्हणजे खास कर हार्वेस्टिंग टाइम पिरियडच्या वेळेसच तुला दिसणार ते कोणत्याही जागेवर ते बैलांना घेऊन नाही चालते का इथे म्हणजे इथे नाही चालते का बैलांना घेऊन डवरन म्हणताय ना हां करेन ना काही दिवसाने का बरं काही दिवसांनी का बरं कारण आता ते ग्रोथवर डिपेंड करते थोडीशी ग्रोथ होऊ देणार सोयाबीनच्या सिडलिंगची अजून त्यानंतर करेन याच्यावर होईल लोकं किती पैसे घेतात डवऱ्याचे सपोज जर बैल जर आपले जर असेल अजून त्यांना डवऱ्यासाठी बोलत असेल तर 400-450 एका डोऱ्याचे हो एका माणसाचे एका माणसाचे एका रोज. दिवसाचे की पूर्ण शेतात दिवसाचे मीन्स सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत 4 किंवा 5 वाजेपर्यंत 400-450 अजून इफ सपोज त्यांचं पूर्ण इक्विपमेंट्स अजून ते स्वतःचंच असेल पूर्ण तर ते जवळपास 1000 ते 1200 रुपये घेते दिवसाचे का? ऐसा आहे मामा व तुझ्याकडे तर धानच पिकते ना हां तर काही टेन्शन नाही तुला येस पण धानमध्ये नाही का सुरुवातीला खूप प्रॉब्लेम जाते गेला ना जेव्हा म्हणजे प्लोगिंग करतो ना आपण हम्म. हो ही जी विहीर आहे ना ही ग्रामपंचायतनी बनवली आहे म्हणजे गावासाठी असं म्हणजे कोणी पाणी येऊन- पाणी पुरवठ्यासाठी हे जे दिसतंय ना तुला वरती हां त्याच्यासाठीच बनवलं आहे तिकडे पण आहे एक तिकडल्या गावासाठी टाकी अजून एक आपल्या गावासाठी बनली आहे कोणी येऊन पिऊ शकतं का मग पाणी येऊन पिऊ शकते पण हे सप्लाय होतं ना आता इथे म्हणजे पाईपलाईन सगळंच टाकलं आहे चल कुत्ते तू कधी गेला का कुठे या विहिरीत नाही गेलो आहे कारण रिस्की काम आहे थोडं काय रिस्क यायचं तुला सांग काय विहीर बांधल्यानंतर याच्यात मशीन्सनी गड्डे केले आहे बोरचे म्हणजे जे अंदरचं जे पाणी आहे अर्थमधलं अर्थ सरफेसवरचं ते वरती यासाठी अजून याच्या अंदर सळाकी आहे म्हणते पुष्कळ तर त्याच्यामुळे डॅमेज सळाकी होऊ हो डॅमेज होऊ शकतं आपल्याला म्हणून कुत्तो का बाप्या नाही देऊ का धक्का खून खून होऊन जाईन तो तर पूर्ण म्हणजे खाली हे सळाकी लावून नाही का याच्यापेक्षा मोठी विहीर तर आपली आहे ते वाडीवाली अच्छा ते बघितले असेल ना तू लहानपणी हो नाही तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवू आम्ही की म्हणजे
अगोदर जे शेत जे विकलं आहे त्याची विहीर किती मोठी होती म्हणून. याच्यापेक्षा मोठी आहे तशी म्हणायचं तर. काऊन करत असेल लोटपोट सांग बरं तू. गरमी नाही झाली पाहिजे. मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मस्त लोटपोट काऊन करताय स्वतःला किचडमध्ये. याचं रिझन मला तर माहीत आहे पण यांना नाही माहीत असणार. कारण तिला थंडी पाहिजे अंगाला. थंडी आता तर पावसाळाच चालू आहे मग कशाला एवढं करताय? ऊन आहे बघ ना वर. ऊन काय आहे, ऊन त्यांच्यासाठी टेम्पररी झाले, आपल्यासाठी म्हणजे घातक आहे पण यांच्यासाठी टेम्पररीच आहे. तर याचं कारण हे आहे की शरीरावर जे किडे अजून जंतू जे यांच्या शरीरावर बसतात तर त्यांना मारायसाठी लोक किचड्यात लोटपोट करतात. किचडातून तर अजून जंतू येणार बघ. नाही येत. का बरं? नाही येत. हे हेच सायंटिफिक रिझन आहे. आता सायन्स तू सांग ना त्याच्या मागचं सायन्स काय मग. हे ब्लॉगमध्ये टाकशील ठीक आहे. नाही तर थांब आता. अरे रेकॉर्डिंग होतच आहे ना. हां ऐक. हां तू त्या मडमध्ये जाशील, हां. ते चिखलात जाशील, त्याच्यात तुला उलट जास्त जंतू भेटणार. तर ते- जंतू तर आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते मान्य तर करतो. ते म्हशीची काय आहे ते म्हशीच आहे ना. म्हशीला का बरं नाही लागत हे सांग. तेवढं तर नाही सायंटिफिक रिझन हे आहे की ते तुला माहिती असेल पाहिजे. मला नाही माहित. पण तू सांगू शकते. मी कसं सांगू, मला माहिती. अंदाज बघ, आपल्याकडे जर कोणत्या गोष्टीचं जर परफेक्ट उत्तर जर नसेल तर आपण त्याचा अंदाज घेऊन तर चालतो ना. बघ आता तुला माहीत नाही की लाईटनिंग कशी होते पण तुला हे माहीत आहे ना की लाईटनिंग कशामुळे होते म्हणून. ऑफकोर्स कशी होते ते पण माहिती आहे मला. ते तर आता त्याचं उत्तर माहीत होतं म्हणून. जरी सपोज माहीत नसतं तर. माहित नसतं तर मी म्हटलंच नसतं काही. मला उत्तर माहित नाही म्हटलं असतं. याचं उत्तर हेच आहे जे मी सांगितलं ते. पण गोष्ट हीच येते ना, तुला काय म्हणतात त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम, डेडली मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे भेटणार पण चिखलात जास्त भेटणार. पण ते तिथे का बरं अफेक्ट नाही करत. तेच कारण आहे, बाकी काहीच कारण नाही आहे. माझं यासाठी पर्टिक्युलर उत्तर नाही आहे पण हेच उत्तर आहे जे आहे ते. अजून जे मशा आहे ते किचडमध्ये जाऊन हे कामं याच्यामुळेच करतात की म्हणजे त्यांच्या अंगावर जे आपण गोचिड म्हणतात किंवा जे बाकीचे जे अन्न जे किडे राहते ते झाले नाही पाहिजे म्हणून प्रोटेक्ट करायसाठी स्वतःला. अरे पण किडेच तर चिखलातून येतात ना. येतात. तीच तर गोष्ट आहे. जाऊ दे, ते कन्फ्यूज करताय. ये प्रॉब्लेम. बकऱ्या, गोट. तुला एक बकरीबद्दल गोष्ट माहीत आहे का? बकरी एक ब्राउझर आहे. अच्छा, क्रोम की ब्रेव. ब्राउझर मीन्स ते कोणची जे आता जी गोष्ट खायची आहे त्यांना हां. ते गोष्ट ते शोधून खायची ताकद ठेवते. म्हणजे ते ऑलमोस्ट 22 ते 23 प्रकारचं अन्न शोधून खाऊ शकते म्हणून त्यांना ब्राउझर म्हणतात. ओ माय गॉड, ऐसा भी रहता है. असं राहते आहे ॲक्च्युअलमध्ये. नाईस, दॅट्स सो गुड टू हिअर. तर आत्ताच आम्ही माथ्यावरून आलो मित्रांनो. अजून इकडे आमचं भावंडातला एक भाऊ बसून येतं, यशवंतराव सूर्यवंशी. भाई काय म्हणतोस? मजदूरी करने का टाइम आ चुका है. सिविल इंजीनियरिंग में कुछ नहीं रखा. बक्षीन आरामात. कुठं चालली? तर वेळ झाली आहे निघायची मित्रांनो. आयुष अजून पिंकी आत्ता आले होते भेटीसाठी. तर आत्ता निघत आहे घरी, नागपूरला चालली आहे आणि पाऊस पण पडत आहे. अरे सामान टाकलं कुली? Yes, as you can see, this is ल्युब्रिकंट. and we can use it. काय हवा चालू आहे? राहुल होय का म्हटलं? या मग या. बाय 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 बाय. तब्येतीची काळजी घे. हो आता आरामच करणार आहे थोडासा. कामाकडेच आहे त्याला.
कॅन्डल केवढ्याची घेतली आई? मित्रांनो, तर इथेच मी आपला ब्लॉग संपवतो. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून बेल आयकॉन दाबायला नको विसरू, जेणेकरून तुम्हाला बाकीचे अपडेट्स भेटू शकेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.